नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदा आणि सार्थक यांच्या दोघांनाही विशालचं सत्य समजलेलं असतं. तर मग आता सुखदा विचार करत असते की कल्याणी ताईला मेन म्हणजे एवढं सगळं करण्याची गरज तरी काय आहे. याच्यावरती सार्थक आता म्हणतो की तेच तर कळत नाहीये ना. मी 10 वेळा विचारलं असेल त्यांना, पण मात्र त्या काहीच सांगत नाहीयेत. सार्थक आता विशालला विचारत असतो की विशाल, तुला तरी माहिती असेल ना रे सगळं, तू तरी सांग. तर मग विशाल सुद्धा आता सार्थकला म्हणत असतो की मी खरंच सांगतोय की यापेक्षा जास्त काही गोष्टी मला माहिती नाहीयेत. पण यामध्ये एक गोष्ट खरी आहे की त्यांचं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. आता विशालचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सार्थक आता इमोशनल होतो. विशाल आता म्हणत असतो का ते माहिती नाही, पण मात्र ते मान्य का करत नाहीये. सुखदा तर ठरवत असते की आपल्याला काही जरी झालं ना, तरी नेमकं ते कारण काय हे कळलंच पाहिजे. सार्थक आता म्हणत असतो, सुखदा तुला कळत नाहीये की त्या कशा आहेत. त्यांना खूप हट्टी आहे. त्यांनी जर एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली ना, तर त्या करतातच. आणि सांगायचं नाही जरी ठरवलं ना, तरी त्या नाही सांगणार. तर मग सुखदा तर सार्थकला म्हणत असते, सार्थक तू मला नाही ओळखत आहेस. मी तिच्यापेक्षाही जास्त हट्टी आहे. आणि मी एकदा ठरवलं ना, तरी सुद्धा मी ती गोष्ट शोधून काढणारच. तेवढ्याच सुखदाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. सुखदा तर म्हणत असते, माझ्या डोक्यामध्ये खूप भारी आयडिया आहे, पण मात्र ती एक्झिक्यूट करायला मला तुमच्या दोघांची साथ हवी आहे. तर मग सार्थक आणि विशाल हे दोघेही या प्लॅनमध्ये सुखदाची साथ देतात. सुखदाने आता मिशन कल्याणी म्हणजेच की उर्फ आनंदीचे सिक्रेट आता सगळ्यांसमोर आणण्याचं ठरवलेलंच असतं. सुखदा आता स्वतः आनंदीच्या तोंडून सगळं काही सत्य आता वदवून घेणार असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आदर्श आणि सुधा दोघी एकमेकांशी बोलत असतात. तर मग सुधा आदर्शला म्हणत असते, आदर्श मला खूप भीती वाटतेय रे. धड मला ही गोष्ट कोणाला सांगता देखील येत नाहीये आणि याच्यावरती मला उपाय देखील सापडत नाहीये. सुधा आता या गोष्टीचा विचार करता खूपच इमोशनल होत असते. तर मग आता आदर्श लगेच सुधाला म्हणतो की काकू काय झालंय. सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांच्याही लग्नाच्या संदर्भामध्ये का. आणि आता सुधाच्या चेहऱ्यावरची ही चिंता पाहता आदर्श आता विचारत असतो की नेमकं काय झालंय ते तरी सांग. तर मग आता सुधा लगेच आदर्शला सांगते, आदर्श मी वामन शास्त्रींकडे गेले होते. त्यांनी मला सांगितलं की सार्थकच्या पत्रिकेमध्ये भविष्यामध्ये कुठलाच लग्नाचा योग नाहीये. तरी सुधाचं बोलणं ऐकल्यानंतर तर आदर्शला देखील धक्का बसतो आणि तो देखील आश्चर्याने सुधाकडे पाहू लागतो. आता अशी सुधाची चिंता पाहता आदर्श आता म्हणतो, काकू तू उगाच चिंता करतेयस. मला असं वाटतंय की त्यांच्याकडनं नक्कीच काहीतरी गडबड झालेली असणार. सुधा आता म्हणत असते, तसं नाहीये रे आदर्श. मला ही गोष्ट दिसतीये की त्यांचे लग्न जवळ आलंय, त्यांच्या लग्नाची तयारी सुद्धा सुरू आहे. पण तरी सुद्धा माझं मन अघटित संकटाची चाहूल घेतंय असं वाटतंय. भीती वाटतीये मला, वामन शास्त्रींचा शब्द खरा होतो की का असं वाटतंय. आदर्श आता म्हणत असतो, अगं काकू तू काहीही विचार करू नको, काहीही नाही होणार. हे बघ ना, आता सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक परिस्थिती कशी बदलेल. म्हणूनच पण मी म्हणतोय की वामन शास्त्रींचा शब्द यावेळी चुकीचा नक्कीच ठरू शकतो. आणि मनातली भीती ना काढून टाक. मी तुला सांगतोय ना, सुखदा आणि सार्थक यांच्या दोघांचंही लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. ते सुद्धा ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावरच. तेव्हा आता ही निराशा सोड आणि उत्साहाने लग्नाच्या तयारीला लाग. दुसरे कुठलाही विचार मनामध्ये आणायचे नाही. आदर्श आता सुधाला समजावून सांगत असतो. पण तरी सुद्धा सुधाच्या मनातली ती भीती काय जायला तयार नसते आणि सुद्धा त्याच विचारांमध्ये असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मालती आणि अण्णा दोघीही एकत्र असतात. तर मग आता अण्णा मालतीला म्हणतात की सार्थक सर आणि सुखदा यांच्या दोघांचंही लग्न होत आहे. त्यांच्या लग्नामध्ये आपण आनंदाने सामील व्हायला हवं. 6 वर्ष सार्थकरावांनी आपल्याला मुलासारखं सांभाळलं. त्यांच्या लग्नामध्ये सामील होताना मनामध्ये आपल्या कुठलीही तक्रार असता कामा नये. तर मग आता अण्णांचं हे बोलणं मालतीला काही मान्य नसतं. त्यामुळे मालती याच्यावरती काहीही उत्तर देत नाही. फक्त अण्णांचं ते सगळं बोलणं ऐकत असते. त्याच्यानंतर अण्णा आता मालतीला म्हणतात, पण मात्र मन काय मानायला तयार नाहीये. अण्णांचं असं बोलणं पाहता मालती आता लगेच अण्णांना म्हणते, तुम्ही मला आज असं का बोलून दाखवताय. म्हणजे मी कुठली तक्रार केली का. तर मग आता अण्णांच्या डोक्यामध्ये वेगळीच कल्पना असते. अण्णा आता म्हणत असतात, सार्थक सर आणि सुखदा यांच्या दोघांचंही लग्न होत आहे म्हटल्यानंतर त्यांना आता केळवणाला बोलवायला हवं ना. तर आता मालती सुद्धा याच्यावरती तयार होते आणि बोलवा असं म्हणते. अण्णा म्हणत असतात, पण मात्र तुझी इच्छा नाहीये. याच्यावरती आता मालती म्हणत असते, अहो तुम्हाला बोलवायचंय ना तर नक्कीच बोलवा, कारण तुमचा विश्वास माझ्याकडे आणि माझा विश्वास माझ्याकडे. तर मग अण्णा मालतीला म्हणतात, मग मी करू का त्यांना फोन. याच्यावरती मालती हो बोलते. अण्णा आता केळवणाचं आमंत्रण देण्यासाठी सुखदाला फोन करणार असतात. अण्णा फोन शोधतच असतात. तेवढ्यातच लगेच अण्णांच्या मोबाईलवरती सुखदाचा फोन येतो.
तर मग आता सुखदाचा फोन आलेला पाहता अण्णा लगेच तिचा फोन उचलतात आणि लगेच आश्चर्याच्या धक्क्याने त्या फोनकडे पाहत असतात. सुखदाचं आता बोलणं ऐकल्यानंतर अण्णा आता रडत सुखदाला म्हणतात की सुखदा ठीक आहे, तू म्हणशील तसं. मालतीला तर आता काहीच माहिती नसतं. मालती फक्त अण्णांकडे पाहत असते. तर मग आता अण्णा लगेच मालतीला म्हणतात की मालती बघ, तुझ्या देवाने तुझी प्रार्थना ऐकलीये. सुखदाने आता घडलेला सगळा प्रकार हा अण्णांना सांगितलेला असतो की अण्णांनी मालतीला. त्याच्यामुळे मालती आणि अण्णा यांच्या दोघांनाही या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक आणि सुखदाच्या लग्नाची खूप जोरदार तयारी सुरू असते. तर मग आता तेवढ्यात लगेच आता आदर्श येतो आणि सुधा लगेच आता आदर्श विचारते की तुझं केटरिंगशी बोलणं झालंय. याच्यावरती आता आदर्श म्हणतो की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मेनू फायनल करा, मग मी बाकीचं काय करायचं ते बघतो. सार्थक सुद्धा आता तिथेच असतो. तर मग आदर्श लगेच सार्थकला विचारतो की काय ठरलंय तुझं. याच्यावरती सार्थक आता म्हणतो की तू ठरव काय ठरवायचं ते. तेवढ्यात लगेच तिथे आनंदी आणि सुखदा दोघी येतात. तर मग आता सार्थक आता सुखदाला विचारत असतो की सुखी सांग की तुझ्या लग्नामध्ये मेनू काय ठेवायचा आहे. सुखदा आता म्हणत असते माझं नाही डोकं चालत, त्याच्यामुळे तुम्ही सगळे ठरवा आपसात. तुमच्यावरती विश्वास आहे मला, तुम्ही जे पण काही ठरवताना ते सगळं भारी असेल. सुखदा आता म्हणत असते आणि तसं सुद्धा मला कल्याणीताई बरोबर शॉपिंगला जायचंय. सार्थक लगेच म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही शॉपिंगला जाताय तर. सुखदा याच्यावरती म्हणते हो अरे कसं आहे ना, तिला माझा चॉईस परफेक्टली माहिती आहे, त्याच्यामुळे आमचं काम सोपं होऊन जाईल. सार्थक आता म्हणत असतो आजच उरकून घे, नंतरच्याला काही ठेवू नको. सुखदा बोलते कल्याणीताई असल्यानंतर आमचं काम आजच असं फटाफट होऊन जाईल. सुखदा तर त्यानंतर सगळ्यांचा निरोप घेते आणि आनंदीला घेऊन तिकडे निघून जाते. तर मग त्यानंतर रुंदा आणि शलाका दोघेही रूममध्ये येतात. शलाका लगेच वैतागत म्हणत असते मला नेमकं चाललंय काय नाही हेच समजत नाहीये. लग्न घरी म्हटल्यानंतर सगळ्यांसाठी खरेदी करतात आणि आपल्याला साधी साडी सुद्धा नाही विचारली. अगं तुला कळतंय का, आपण या घरामध्ये यांना असून नसल्यासारखे होत. वृंदा आता शलाकाला शांत करत म्हणते काय तू शलाका एवढ्याशा साडीचं घेऊन बसलीयस, या लग्नामध्ये आपल्याला खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. शलाका विचारते कसलं गिफ्ट. याच्यावरती वृंदा सांगते की हे लग्न उधळून लावण्याचं गिफ्ट. शलाका आता म्हणत असते आपण नेमकं करणार तरी काय आहोत, आपल्या हाती काहीही लागलेलं नाहीये. तर मग वृंदा आता शलाकाला सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांचाही लग्नाचा फोटो दाखवते. हे पाहिल्यानंतर आता शलाकाला तर खूपच आनंद होतो. शलाका विचारत असते की तुझ्याकडे कसा काय आला हा फोटो. याच्यावरती वृंदा सांगते की आनंदीच्या खोलीची झडती घेतली तेव्हाच हे महत्वाचं शस्त्र माझ्या हातामध्ये लागलं. वृंदाचं असं म्हणणं असतं की सुखदाच्या खोलीमध्ये हा फोटो ठेवायचा. आता सुखदा आणि जेव्हा आनंदी शॉपिंगवरनं येतील ना, तेव्हा हा फोटो सुखदाच्या रूममध्ये तिला दिसेल आणि मग मोठा बॉम्ब फुटेल. तर बा या गोष्टीचा विचार करता सुखदा आणि शलाका दोघी खूप आनंदी झालेल्या असतात. त्यांना असं वाटत असतं की सुखदासमोर आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांचे आता बॉम्ब फुटणार. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंदी आणि सुखदा दोघी शॉपिंगसाठी रस्त्याने चाललेले असतात. आनंदी आता विचारत असते की आपण नेमकं चाललोय तरी कुठे. तर मग सुखदा सांगते अगं माझं काम आहे, आपल्याला एका टेलरकडे जायचंय. तेवढ्यात लगेच सुखदाच्या मोबाईलवरती सार्थकचा फोन येतो. पण मात्र सुखदा टेलरचा फोन आलाय असं आनंदीला दाखवत असते. तर मग आता सुखदा सार्थकला म्हणत असते की मी सांगितलंय तसं काही केलंय ना सगळं. याच्यावरती सार्थक म्हणतो हो तुम्ही सांगितलंय तसंच केलंय, तुम्ही फक्त या इकडे. त्यांच्या दोघांचाही याच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन असतो आणि त्यांना दोघांनाही आनंदीला असं दाखवायचं असतं की नक्कीच त्या टेलरचा फोन आहे. सुखदा आता म्हणत असते आपल्याला नाशिक रोडला जायचंय, त्याच्यामुळे तू रिक्षा थांबव, मी पत्ता मागवते. तर मग आता सुखदाच्या सांगण्याप्रमाणे आनंदी लगेच इकडे रिक्षा थांबवत असते. आता इकडे आनंदी एका रिक्षावाल्याला थांबवते आणि त्याला म्हणत असते दादा प्लीज चला ना नाशिक रोडला. पण मात्र तो येण्यासाठी नकार देत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक सुखदाचे सगळं बोलणं पाहता हसत असतो आणि विचार करतो ब्रिलियंट आहे ही सुखदा, ही जर नसती ना तर एक कोडंसुद्धा सुटलं नसतं. तर मग सार्थक लगेच आता अण्णांना फोन करून सांगतो की अण्णा ते आपलं ऑपरेशन कल्याणीचे सिक्रेट सुरू झालंय. आता यांच्या सगळ्यांचा मिळून नक्कीच काहीतरी प्लॅन असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंदी त्या रिक्षेवाल्याला पाहतच असते. तो येण्यासाठी हो बोलतो तर मग आनंदी सुखदाला आवाज देते. पण मात्र रस्त्यावरती पाहते तर तिथे सुखदा कुठेच नसते. आनंदी लगेच सुखदाला इकडे तिकडे आवाज देत तिला इकडे तिकडे शोधू लागते. ती सुखदाला फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते पण मात्र तिचा नंबर बंद येत असतो. आनंदी आता म्हणत असते की नक्कीच तिला काहीतरी गंमत सुचली असणार. आता ही गंमत करण्याची वेळ आहे का. आनंदी सुद्धा आता ठामपणे ठरवते की हिला चेष्टाच करायची आहे ना, आता ही येईल स्वतः माझ्याकडे, मी हिच्याकडे नाही जाणार. आनंदी आता तशीच सुखदाची वाट पाहत तिथे थांबलेली असते.
त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुखदाने अण्णांना काहीतरी प्लॅन सांगितला असतो. त्याप्रमाणे अण्णांना बाहेर जावं लागणार असतं. अण्णा पॅकिंग करत असतात. तर मग आता मनोज आणि मालती लगेच अण्णांना विचारत असतात, की "अण्णा काय झालंय सांगा ना, कुठे जाताय तुम्ही?" अण्णा सांगत असतात, "मला यात्रेसाठी जावंसं वाटतंय." मनोज आता म्हणत असतो, "अचानक कसं काय आणि कशासाठी?" सार्थक सरांच्या ना लग्नाचा विषय सुरू आहे आता. लग्न तोंडावरती आलंय. उद्या आपल्या आनंदीची अवस्था काय होणार आहे याची तुम्हाला काही कल्पना नाहीये आणि तुम्ही यात्रेवरती काय जाताय? अण्णा आता म्हणत असतात, "देवीकडे जाणारे आणि साकडं घालणारे तिला आणि त्याच गोष्टीसाठी चाललोय मी." मालतीचं आता म्हणणं असतं, "अण्णा तुम्ही सगळं काही बरोबर बोलताय, पण मात्र इथे काय होईल ना हे आपल्याला नाही सांगता येणार आणि इथे तुमचं असणं ना गरजेचं आहे." अण्णा मात्र म्हणत असतात, की "काहीही होणार नाहीये. देवी आई आहे आपल्याबरोबर. सार्थक सर आहेत, आनंदी आहेत, सगळं व्यवस्थित होईल." मनोजला नक्कीच काहीतरी संशय आलेला असतो. मनोज आता अण्णांना म्हणत असतो, "अण्णा असे उठून 5-6 दिवसांसाठी अचानक यात्रेला चाललेत. याच्या आधी तर आपल्या घरामध्ये असं काही नाही झालं." अण्णा मात्र आता मनोजला सांगत असतात, की "तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल." तर मनोजला काय अण्णांचा हा निर्णय मान्यच नसतो. पण मनोज मात्र अण्णांना म्हणतो, "ठीक आहे, तुम्हाला जसं करायचंय तसं करा." अण्णा मनोजकडे येतात, त्याला काहीही सांगत नाही. पण मात्र मनोजला एवढं मात्र सांगतात, की "मनोज तुला आत्ता माझा निर्णय चुकीचा वाटत असेल, पण मी जेव्हा परत येईन ना तेव्हा तुला माझा हा निर्णय नेमकं कसा होता ना हे समजेल. आणि तेव्हा तुला सगळ्यात जास्त आनंद झालेला असेल." अण्णा आता त्यांची बॅग घेतात, सगळ्यांचा निरोप घेऊन तिकडे लगेच निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शलाका आणि वृंदा दोघेही सुखदाच्या रूममध्ये आलेले असतात आणि तो फोटो नेमकं सुखदाच्या रूममध्ये कुठे ठेवायचा याचा विचार करत असतात. त्या दोघीही आता इकडे तिकडे सुखदाची अशी सहज नजर पडली पाहिजे अशा ठिकाणी फोटो ठेवत असतात. शलाकाच्या डोक्यात तेवढ्यात एक आयडिया येते. शलाका आता म्हणते, "आपण हा फोटो डोअरवरती लावूयात. जशी ती आतमध्ये येईल ना, दरवाजा लावायला लागल्यानंतर लगेच तिला हा फोटो समोर दिसेल." तर मग आता वृंदाला सुद्धा शलाकाची ती आयडिया पटते. पण मात्र फोटो चिटकवायचा कशाने हा मोठा प्रश्न पडलेला असतो आणि त्या दोघी फोटो चिटकवण्यासाठी काहीतरी रूममध्ये शोधत असतात. तेवढ्यातच लगेच वृंदाला गम सापडतो. त्या दोघी लगेच त्याने तो फोटो चिटकवतात. त्यांचं काम झाल्यानंतर त्या दोघी रूममधनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंदी शलाकाला शोधत असते आणि ती शलाकाला फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. पण मात्र ती काय फोनच उचलत नसते. आनंदी आता स्वतःशीच म्हणत असते, "बाद झालं आता, ही फोन का नाही उचलत आहे आणि नेमका हा प्रकार काय चाललाय? या सुखदाचं मला काही समजतच नाही. ही मुलगी कधी कधी ना खूप अति वागते." याच्यानंतर आता आनंदी म्हणत असते, "सुखदा तुला माझी गंमतच करायची आहे ना, आता मी तुझी गंमत करणार. मी इथे तुझी वाट नाही बघणार. मला इथे स्वतः एकटीला ठेवून स्वतः घरी गेली असेन एकटीच. मी सुद्धा नाही थांबणार हिच्यासाठी." आणि आनंदी लगेच आता इकडे घरी निघून येते. इकडे सार्थक तर त्यांच्या येण्याचीच वाट पाहत असतो आणि सुधा आणि आदर्श दोघेही तिथे लग्नाचा मेनू फायनल करत हॉलमध्ये असतात. सार्थक आता त्यांची अशी वाट पाहताना पाहता आदर्श लगेच त्याच्याकडे येतो आणि विचारतो, की "सार्थक तुझं नेमकं चाललंय तरी काय?" सार्थक आता म्हणत असतो, "कुठे काय, काहीच नाही ना." याच्यावरती आदर्श आता म्हणत असतो, "मी तुला मगापासून बघतोय की तुझं कशामध्येच लक्ष नाहीये. तुला हे सगळं नक्की आवडतंय ना?" सार्थक, "हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न आता तोंडावरती आलंय. या अचानक मुहूर्तावरती तू जर लग्न बदललं ना तर अवघड होईल हा." तर मग आता सार्थक फक्त त्यांना एवढंच सांगतो, की "तुम्ही अजिबात काळजी करू नका, कशाचीही काळजी करू नका, लग्न होणार." तेवढ्यातच लगेच आता तिथे आनंदी एकटीच घरी येते. आनंदीला असं एकटं घरी आलेलं पाहता सुधा लगेच विचारते, की "कल्याणी, सुखदा कुठे आहे?" तर मग आनंदी सांगू लागते, "म्हणजे सुखदा घरी नाही आली, ती मला एकटीलाच सोडून गेली. मी तिची 2 तास वाट बघत होते. तिचा फोन लावते पण मात्र फोन सुद्धा बंद येतोय. मला वाटलं की ती घरी आली असेल, म्हणूनच मी तिला शोधत घरी आले." याच्यावरती सुद्धा सांगते, की "ती घरी आलेली नाहीये ग कल्याणी." आनंदी म्हणत असते, "मग ही मुलगी गेली तरी कुठे?" सार्थक एकही शब्द बोलत नसतो, कारण आज सार्थक आणि सुखदा यांचाच काहीतरी प्लॅन असतो. आनंदी आता सुधाला म्हणते, की "अहो 2 तास मी तिथेच तिची वाट बघत होते. ती नाही आली तिथे म्हणूनच तर मी घरी आले ना. मला असं वाटलं की ती घरी आलेली असेल." सार्थक सुद्धा आता आनंदीला म्हणत असतो, "हे असं कसं होऊ शकतं? तुम्ही सोबत आहात म्हणूनच तर तिला पाठवलं होतं ना. आणि तुम्ही असं कसं करू शकता?" आनंदी म्हणत असते, "मला सुद्धा काहीच समजत नाहीये." आदर्श देखील आता कल्याणीला म्हणत असतो, की "अगं काय प्रकार आहे हा?" तर मग तेवढाच सार्थक म्हणतो, की "सुखदा हरवली वगैरे असेल ना?" सार्थकचं हे बोलणं पाहता आनंदी तर आता आणखीनच घाबरून जाते. सार्थक आता आनंदीला म्हणत असतो, "तुम्ही कुठल्या एरियात होता मला सांगा, आपण बघून येऊयात." आणि ती दोघीही लगेच तिकडे निघून जातात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आदर्श आणि आनंदी दोघेही सुखदाला शोधत असतात. पण मात्र सुखदाला शोधता शोधता तेवढ्यात लगेच आनंदीला विशाल दिसतो आणि आनंदी आता विशालला म्हणते, की "विशाल, तू नाशिकमध्ये आहेस."
विशाल सांगतो की मॅडम आत्ताच पोहोचलो. याच्यावरती आदर्श तर म्हणत असतो, तू अचानक असा नाशिकमध्ये आलाय म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? विशाल आता घाबरत घाबरत म्हणतो की प्रॉब्लेम नाही झालाय. माझे वडील आजारी आहेत आणि त्यांनाच भेटण्यासाठी आलो होतो. विशालचं आता हे बोलणं आनंदी आणि आदर्श यांच्या दोघांना सुद्धा वेगळं वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.